हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आज आहे गुरुवार आणि संध्याकाळ झाली आहे. मुलींना क्लासला सोडून आली. आता मी किचनमध्ये आहे, कारण की मी तिथे हॉलमध्ये बसूनच व्हिडिओ स्टार्ट करणार होते, पण शेजारीचा वगैरे आवाज येत होता, म्हणून मग मी किचनमध्ये आली आणि इथे दूध तापायला ठेवलं आहे. तर मुलींना क्लासला सोडायच्या आधी मी त्यांना चिला करून भरवला. सो मला त्याचं हे भांडी वगैरे आवरायची आहेत, ही भांडी लावायची आहेत. सो म्हटलं आधी दूध तापायला ठेवूयात आणि ब्लॉगला सुरुवात करूयात. कारण की दिवसभर ना मला शक्यतो नाही होत ब्लॉग करायला. म्हणजे सकाळी तर खूपच गडबड असते, मिस्टरांचा टिफिन ब्रेकफास्ट हे ते. आणि आता तर नेक्स्ट वीक मुलींची शाळा पण सुरू होणार आहे आणि ह्यावेळेस दोघी मुली स्कूलला जाणार आहे. म्हणजे आर्या तर जातीच आहे, पण इरा पण ह्या वर्षापासून जाणार आहे. सो आता काय होणार आहे माहिती नाही. आणि एवढा घाम आला मला खूप. म्हणजे आता जून स्टार्ट झालेला आहे तरी पण इतका घाम येतो ना. आणि पाऊस अजून लागलेला नाही आहे, पडलेला नाही आहे. पण रोज अशी संध्याकाळ झाली ना की एवढी हवा सुटते की असं वाटतं की आज तरी पाऊस पडेल, आज तर पाऊस पडेल. पण 3 ते 4 दिवस झाले हे चालू आहे, पण पाऊस काय पडत नाही आहे. सो एनिवेज आता त्याला जेव्हा पडायचं तेव्हा तो पडेलच. पण मी थोडीशी आता रिलॅक्स बसणार आहे, कारण सकाळपासून काय होतं, कंटिन्यू काम काम काम. आणि आज तर दुपारी मुली झोपल्या पण नव्हत्या, कारण त्या दुपारी सकाळी 11ला उठल्या. मग मी त्यांना काय दुपारी झोपवणार, म्हणून मग नाही झोपवलं. सो बघूया आता चहा नाही करणार, मिस्टर आल्यावर मग चहा करेल. आणि आज कुठेतरी बाहेर जायचं पण आहे, सो तिकडे पण जाऊयात. आणि शिवाय स्वयंपाकाला काय करायचं हा प्रश्नच आहे. पण मी जाण्याआधी कुकर तरी लावून घेईन वरण भाताचा. आणि आज भाकरी करेन, चपाती नाही. चपाती शक्यतो मी सकाळी करते, आणि जर सकाळची चपाती राहिली असेल तर आम्ही संध्याकाळी तीच खातो. आणि जर नसेल राहिली तर मग मी भाकरी करते. शक्यतो भाकरी बनतात, कारण चपात्या मी फार नाही करत. जे सकाळी आणि दुपारी होतील एवढ्याच करते. सो येस, आता दूध तापवते आणि थोडंसं झाडून वगैरे घेते मिस्टर येईपर्यंत. आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटत आहेत, आणि आवडत आहेत की नाही आवडत आहेत, किंवा काय बघायला आवडेल ते पण मला कमेंट करून सांगा. आणि हां, मला शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचं ट्राय करायचे, कारण लॉंग व्हिडिओला तितके लगेच व्ह्यूज येणार नाहीत. जेव्हा तुम्ही शॉर्ट व्हिडिओज बघाल, तुम्हाला आवडेल तेव्हाच कुठेतरी तुम्ही लॉंग व्हिडिओ पाहायला जाईल. तर असं मी नोटीस केलं आहे आणि तेच मी सांगते आहे. सो तेही मला करायचं आहे. तर लेट्स सी त्याचं पण काहीतरी, म्हणजे एक शॉर्ट व्हिडिओ एक लॉंग व्हिडिओ असं मी ट्राय करेन. पण मी हा आठवडा थोडासा रिलॅक्स घेते, कारण की मी जे चॅलेंज घेतलं आहे त्याचे 8 दिवस तरी मला जाऊ देत, की 100 डेज 100 ब्लॉग्सचे ॲटलिस्ट पहिले 8 दिवस होऊ देत. आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये मी एक मिनी ब्लॉग पण ट्राय करेल टाकायचं. सो मला हेल्पफुल होईल तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि येस, आता बघू पुढे काय करते, शेअर करते. आधी थोडंसं झाडून वगैरे घेते, कारण मग दिवे लावायची वेळ होईल. सो येस, स्टे ट्यून. हॅलो, तर मी आत्ता काय केलं मी सांगते. मी लसूण सोडला एवढा सारा, आणि हा लसूण असा मोठा मोठा आहे, दाखवतो तुम्हाला. खाली ना मुलं खेळत आहेत त्याचा आवाजाचा. हा असा मोठा मोठा लसूण आहे. आणि आत्ता मी काल बाहेर गेली होती ना गणपतीला, तेव्हा मी हा मंडईमधनं घेतला. आणि ह्याच्या आधी ना माझ्याकडे असा छोटा छोटा लसूण होता, आणि तो म्हणजे हा जो माझा बास्केट आहे ना, हा छोटासा, हा भरून होता. आणि तो लसूण संपायलाच तयार नव्हता. आणि ते सोलून सोलून पी पण एवढी वैतागली होती ना त्या लसूणला, मला असं नंतर कधी तो संपतोय. पण आता अगदीच थोडासाच शिल्लक होता, आणि काल मी हा घेतला. हा महाग पण होता, पण तरी पण मी घेतला की मला नको आता हा लसूण. असं झालं. तर मम्मीचा फोन आला होता. जवळपास 1-1.5 तास मी 1 तासभर मी तिच्याशीच बोलत होते. आणि त्यात हे 3 लसूण माझे सोलून झाले. आणि दूध पण इथं तापलं आहे. आता त्याच्यावर झाकण ठेवते आणि मुलींना आणायला जाते. श्री पण बहुतेक येईलच आता. तर श्रीचं काय ठरतं आहे बघते, मे बी कुठेतरी जायचं आहे. सो हां, मी सांगेलच, मी ब्लॉग करेलच त्या गोष्टीचा. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आकाश बघ ना किती सुंदर दिसते. चला खालून आहे का? हॅलो एव्हरीवन. तर आता आम्ही आलो आहोत घरी. बेबी 2 मिनटं थांब ना, फोन.
आणि आज श्रीनी खूप सारी शॉपिंग केली आहे. रिझन काहीच नाही आहे शॉपिंगचं, पण तरी पण श्रीनी खूप सारी शॉपिंग केली आहे. तर आता तोच तुम्हाला दाखवेल की त्यांनी काय काय शॉपिंग केली. चला दाखव. थोडासा मुलींचा पसारा आहे तिकडे, तो इग्नोर करा. हां, काय काय घेतलं तुम्ही? दाखवा की ओपन करून. अच्छा, स्माइल तर बघा फेसवर. अच्छा, त्याच्यावर असं हे काय रे बाबा हे? हा हॉर्स आहे का काय? हॉर्स आहे. ओके. कॉफी कलर. आणि मस्त. आणि ब्रिकिंग स्टोकचे वाव, मस्त. कसं वाटलं? पण काय रिझन की तू एवढी शॉपिंग केली? सासूकडून आहे का हे? सासूने सांगितलंय का? बरं ठीक आहे. तर ही सगळी श्रीची आहे शॉपिंग. मुली फोन बघतायत म्हणून फोनचा आवाज येतोय. पण श्रीला हे मस्त दिसतं. तर आणि असं झालं की जेव्हा माझा स्वयंपाक करण्याचा टाईम होता तर त्या टाईममध्ये मला श्रीने नेलं होतं शॉपिंगला. सो मग आता वाजले आहेत 9:30 आणि आता काय मी स्वयंपाक कसं करणार ना एवढ्या उशीर आल्यावर, है ना श्री? मग काय ऑर्डर करतो. तर मी आता बनवते जिरा राईस. आणि तू कर ना, तोपर्यंत मी भात लावते. मी जिरा राईस करते आता व्हाईट. आणि भाजी फक्त मागवणार आहे बाहेरून काहीतरी, आणि एक नान मागवणार कारण माझी इरा जी आहे ती भात नाही खात. सो तिला चपाती, भाकरी, पराठा असं सगळं चालतं. सो तिच्यासाठी एक बटर नान, आणि आर्या, मी, बाबा आम्ही भात खाऊ, राईस खाऊ, जिरा राईस भाजीसोबत. सो येस. तर श्रीची शॉपिंग कशी वाटली मला कॉमेंट करून सांगा, आणि आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. सो येस, भेटते उद्या एका छानशा व्लॉग्स आहे. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, बाय.